राजा साक्षेपे बहुवस उसे अभक्त गती विन्यास तो सांगावया चमस सावकाश सरसावला गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी भागवताची कथा नाथ महाराज सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, अज्ञानी भक्त कसा आहे. ज्ञानी भक्ताची असणारी माहिती सांगितली. आता अज्ञानी भक्त कसा आहे किंवा अहंकारी भक्त कसा आहे, आणि त्याविषयी जनक राजा शमस नारायणाला प्रश्न विचारतात. अहंकारी भक्त कसा आहे आणि त्याच्याविषयी नाथ महाराज आपल्याला सांगतात. तर माहिती सांगतात आणि ती असणारी कथा नाथ महाराज आपल्याला प्राकृतमधून सांगतात. जो का जगाचा जनकू मुख्य गुरुत्वे तोची एकू त्यासी न भजे जो विवेकू तो नाडला लोकी सर्वस्वे. जो जगाचा जनक आहे, म्हणजे जनक म्हणजे बाप. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. जगाचा बाप, जगाचा मायबाप. हो, अभक्त त्याचं भजनच करीत नाही. अभक्त त्याच्या ध्यानातही जगाचा बाप येत नाही. आपला बाप आपल्या ध्यानात यायला पाहिजे, आहे का नाही. आपल्या बापानं आपल्यासाठी काय काय केलं आणि काय काय नाही केलं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे का नाही. तशा पद्धतीनं जगाचा बाप असणारा भगवंत आहे आणि त्या भगवंताचं भजन करीत नाही, त्याचं नाव घेत नाहीत, त्याला अभक्त म्हणतायत. आणि त्या अभक्ताविषयी नाथ महाराज पुढं सांगतायत. पुरुषापासोनी जन्मले जाण चारी आश्रम चारी वर्ण त्यांच्या उत्पत्तीचे स्थान ऐक संपूर्ण नृपनाता. जो महापुरुष आहे म्हणजे जगाचा बाप आहे आणि त्याच्यापासून बरं का चार वर्णाची, चार वर्ण आणि चार आश्रम, बरं का चार वर्ण आणि चार आश्रमाची उत्पत्ती. चार वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार आश्रम झाले. चार वर्ण झाले आणि चार आश्रम. ब्रह्मचारी, संन्यासी, गृहस्थी आणि वानप्रस्थ. जगाचा बाप असणारा जो काही पुरुष आहे बरं का, विराट स्वरूपामध्ये भगवंताला महापुरुष म्हणलेले आहे. आणि त्या महापुरुषापासून जगाचा बाप असणारा त्याच्यापासून चार वर्ण निर्माण झाले आणि चार वर्णापासून चार आश्रम निर्माण झाले बरं का. आणि त्या चार आश्रमामधून अभक्त कसा निर्माण झाला बरं का. आणि त्याविषयी असणारे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. मुखी वेदविद ब्राह्मण बाहू जन्मले राजन्य उरु जन्मले वैश्यवर्ण चरणी जन्मस्थान शूद्रवर्ण. त्या महापुरुषाच्या ठिकाणी, मुखाच्या ठिकाणी ब्राह्मण जन्मले, दंडाच्या ठिकाणी क्षत्रिय राजे जन्मले, छातीच्या ठिकाणी वैश्य म्हणजे व्यापारी जन्मले आणि पायाच्या ठिकाणी शूद्र जन्मले. चार वर्णाचा त्या महापुरुषापासून जन्म झाला महाराज, अशा प्रकारे सांगतात. मुळी अवघे तीन गुण गुण योगे वर्णदान त्रिगुणी चारी वर्ण जन्म लक्षण घडे कैसे. जन्म लक्षण घडे कैसे. कशा पद्धतीनं जन्माचं लक्षण घडलं त्याविषयी नाथ महाराज सांगतात. मुख्य गुण तीन आहेत महाराज, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण.
आणि त्या 4 गुणापासून 4 वर्णाचा जन्म झाला महाराज. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 गुणापासून 3 गुणापासून 4 वर्णाचा जन्म झाला. आणि तो कशा पद्धतीनं झाला पुढच्या वेळीमध्ये सांगता येईल. सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण, सत्व रज मिश्रे राजे जाण. वा. रजतमे वैश्य वर्ण, केवळ तमगुण शूद्र वर्ण. केवळ तमगुण शूद्र वर्ण. सत्व गुणापासून ब्राह्मणाचा जन्म झाला. रज आणि तम मिश्रित क्षत्रियाचा जन्म झाला. तम आणि रज मिश्रित वैश्याचा जन्म झाला. आणि मुख्य तम जी आहे का, नुसत्या तमापासून शूद्राचा जन्म झाला महाराज. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हे 4 जी काही वर्ण आहेत त्या 3 गुणापासून त्यांची उत्पत्ती झाली अशा प्रकारे सांगतात. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण, द्विजन्मे हे तिन्ही वर्ण. त्यांसी गायत्री वेदाध्यायन, शूद्र ते जाण संस्कार रहित. शूद्र ते दान संस्कार रहित. ब्राह्मण, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य प्रकार यांना ब्राह्मण संस्कारित करतात. ब्राह्मण यांना 3 वर्गाला संस्कारित करतात. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे ब्राह्मण यांना उपदेश करतात. गायत्री मंत्र ह्या तिघाला चालतो महाराज. ब्राह्मणाला चालतो, क्षत्रियाला चालतो आणि शूद्रालाही चालतो. आणि जो काय चौथा वर्ण काय सांगितलं, शूद्र वर्ण जो आहे का गायत्री मंत्र विरहित आहे महाराज. त्याला कुठल्याच प्रकारचा गायत्री मंत्र चालत नाही. म्हणजे क्रियारहित, त्याला कुठली क्रिया नसली तरी चालते त्या शूद्राला. पण हे 3 जे वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना ब्राह्मण उपदेश करू शकतात किंवा क्षत्रिय उपदेश करू शकतात किंवा वैश्यही उपदेश करू शकतात. तिघाला गायत्री मंत्र तिघालाही चालतो. आणि जे शूद्र आहे का आणि त्या शूद्राला क्रियारहित आहे अशा प्रकारे सांगता येईल. ब्रह्मचर्य आणि ग्रहस्थ तिन्ही वर्णावश्य प्राप्त. चहू आश्रमभूत जाण निश्चित ब्राह्मण. हो, 4 वर्णामध्ये उत्तम अशा प्रकारचा ब्राह्मणाचा आश्रम सांगितला महाराज. 4 वर्ण आहेत ना, 4 वर्णामध्ये उत्तम प्रकारचा ब्राह्मणाचा आश्रम सांगितला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या सगळ्या 4 वर्णापेक्षा ब्राह्मणाचा आश्रम वर्ण सांगितला मला, शुद्ध सांगितला. त्याला कुठल्याही ठिकाणी कुठलंही कार्य त्या ब्राह्मणाला करता येतं. ब्रह्म जाणेतो ब्राह्मण सांगितला महाराज. सगळ्यामध्ये ज्याला ब्रह्म दिसतं का तो ब्राह्मण, आणि तो सगळ्याला वंद्य असतो महाराज. त्याला कुठलंही कार्य करता येतं अशा प्रकारे सांगतात. ग्रहस्था पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचार्य हृदयस्थानी. वक्षस्थळी वसती वनी, शिरोमणी संन्यास. ग्रहस्था पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचार्य हृदयस्थानी. वक्षस्थानी वसती वनी, शिरोमणी संन्यास. हो, आता जे काय ग्रस्ती आहेत का, ग्रस्ती भगवंताच्या पायाच्या ठिकाणची सेवा ग्रस्ती करतो महाराज. आणि ब्रह्मचारी जो आहे का हृदयाचे ठिकाणे महापुरुषाच्या, आणि ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणजे हृदयस्थान. अशा प्रकारे तीन ठिकाणी आहेत जे ग्रस्ती आहे पायाची सेवा ग्रस्ती करतो बरं का. प्रत्येकाच्या घरी जर आपण अतिथी जर आला ना, प्रत्येकाच्या घरी अतिथी देव
भव. प्रत्येकाच्या पायाची सेवा गृहस्थी करतो. आणि जो संन्यासी जो आहे का तो हृदयाच्या ठिकाणी, आणि ब्रह्मचारी जो आहे का हृदयस्थ ठिकाणी म्हणून सांगितले. अशा प्रकारे तीन ठिकाणी सांगितल्या गेले असं सांगतात. जो वानप्रस्थ आहे का त्याचा उल्लेख नाही केला. केला का? वानप्रस्थाचा उल्लेख नाही केला. वानप्रस्थ म्हणजे 4था आश्रम आहे महाराज, आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर काहीच करता येत नाही. वानप्रस्थ आश्रम असतो का 70च्या पुढचा महाराज. आता जर 70 वर्ष जर झालं, कोणता विधी करता येतो, कोणती सेवा करता येते. म्हणून करता जो वानप्रस्थ आहे का त्याचं वर्णन केलं नाही. ब्रह्मचार्याला सेवा करता येते, संन्याशाला सेवा करता येते, गृहस्थीला सेवा करता येते. म्हणून करता तिन्हीचं वर्णन सांगितलं. जो वानप्रस्थ जो काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर काही त्याचीच सेवा करावी लागते सगळ्याला. त्याचीच वानप्रस्थ मध्ये गेलो ना 80च्या वयामध्ये जे आहेत का त्यांची सेवा करावी लागते ना प्रत्येकाला. म्हणून करता त्यांचं वर्णन केलं नाही. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात. हे ब्राह्मणादी वर्ण पाहो, ज्यापासून जन्म प्रभाव, तो न भजता देवादी देव, उत्तम देवो अद्दपाती. आता ह्या 4 वर्ण भगवंतापासून निर्माण झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तो देवादी देव आहे महाराज, सगळ्या देवाचाही देव. मग त्या देवाची भक्ती करीत नाहीत, त्या देवाचं भजन करीत नाहीत. आणि जे कोणी करीत नाहीत का ते अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाहीत. अधपतन त्यांचं झाल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणतात अभक्त, आहे का नाही. भक्त आणि अभक्त 4 वर्ण त्याच्यापासून झालेले आहेत महाराज. 4 वर्ण भगवंतापासून झाले का नाही. मग सगळ्यांनी त्याचं भजन करायला पाहिजे ना, त्याची पूजा करायला पाहिजे, त्याची सेवा करायला पाहिजे. पण जो अभक्त आहे का तो करीतच नाही, आणि तो अधपाताला गेल्याशिवाय राहत नाही किंवा नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. याला अभक्त म्हणतात. अशा प्रकारे सांगता येईल. पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही, नाना शास्त्रे अर्थ कडसनी, स्वरूप बोलती निर्वेऊनी, यवम शब्द ज्ञानी अति चतुर. एवं शब्द ज्ञानी अति चतुर. वेदानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, पुराणानं सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, आणि जे काही साधू संत चतुर आहेत का त्यांनी सुद्धा सांगितलं भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताची साधना करा, जेणेकरून उत्तम प्रकारचा तुम्हाला मोक्ष भेटतो. सगळ्यांनी सांगितलं. पण सगळेच अभक्त ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. अभक्त जो असतो का तो कुणाचंच ऐकत नाही. वेदाचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, पुराणाचं ऐकत नाही, श्रुतीचं ऐकत नाही, साधू संतांचं ऐकत नाही, आणि तो भक्ती करीत नाही. त्याला अभक्त अशा प्रकारे म्हणतात असं नाथ महाराज सांगतात. या परी जे पंडिता ज्ञानाभिमानाने अति उन्मत्त, तेले अभिमानेची येते, भजनी निश्चित विन्मुख केले. भजने निश्चित विन्मुख केले. पंडित अभिमानी, पंडित आहेत बरं का, खूप मोठा पाठ आहे. पंडित आहेत, पुन्हा अभिमान झाला महाराज, आणि अभिमान झाल्यामुळं देवाच्या भजनाला इन्मुख झाले. बरं का, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही पंडित आहोत, आम्हाला देवाचं भजन करायची गरज नाही. आम्ही ज्ञानी असल्यामुळं, आम्ही पंडित असल्यामुळं आम्हाला काहीच कुठल्या प्रकारची कमतरता नाही आहे. मग देवाचं भजन कशाला करायचं आहे असं शिकलेले बरेच लोक म्हणतात महाराज. आमच्या विद्यावर, आमच्या ज्ञानावर आम्ही उत्तम प्रकारे जगू शकतोच. मग त्या भगवंताचं भजन करायची काय गरज आहे, आम्हाला काय कमी आहे असे पंडित अभिमान्याला बरं का अभिमान होतो, गर्व होतो, आणि भगवंताच्या भजनाला नाडल्या जातात, आणि अधोगतीला निश्चित गेल्याशिवाय राहत नाहीत. त्याला अभक्त म्हणतात. अशा प्रकारे सांगतात. एका ज्ञानी सर्वता
स्वप्नीने नती परमार्था वा ते नेनपणेची तत्वता श्री जगन्नाथान भजती श्री जगन्नाथान भजत. एक अज्ञानी बरं का, अज्ञानी माणूस त्याच्या अज्ञानामुळं भगवंताला ओळखीत नाही आणि ओळखीत नसल्यामुळं भगवंताचं भजन करीत नाही. ते साहजिक आहे महाराज, आहे का नाही? अज्ञानी माणूस आहे का नाही? आता तुमची आमची ओळख होती म्हणून आल्या आल्या बोललो, आणि तुमची आमची ओळख नसती तर आम्ही बोललो असतो का तुम्हाला? आहे का नाही? ते ज्ञानच नाही ना. हां, तशा पद्धतीने जो अज्ञानी माणूस आहे का बरं का, त्याला आणि त्याची आणि देवाची ओळख नाही, म्हणून करता किंवा परिचय नाही, आग्रह अनुभव नाही त्याचा, म्हणून करता देवाचं भजन करीत नाहीत. ही एक साहजिक आहे, सत्य आहे. आणि बरं का, ज्याला देव माहीत आहे, माहीत असून सुद्धा गर्वानं अभिमानानं भजन करीत नाही आणि तो अभक्त, त्याला अभक्त म्हणतात, आणि तो अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारे सांगतात. शेळी उसाची चव गाडी वा. नेलनी पाचोळा करांडी शाबास. देवी नेलोनी हरिभक्तीची गोडी आज्ञाने बापुडी विषय लुब्ध अज्ञाने बापुडे विषय लुब्ध. नाथ महाराजानं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितला महाराज. शिळी ऊस खाते. ऊस खाते का ऊसाचा पाला खाते? ऊसाचा पाला खाते. तिच्यामध्ये अज्ञान असतं. ऊसाच्या कांड्यामध्ये रस असतो, आहे का नाही? पण त्या ऊसाच्या कांड्याचा रस तिच्या अज्ञानामुळं त्याला कळत नाही, म्हणून वरी तो पाला खोडून शेंडे खाती महाराज. आणि तशा पद्धतीनं जो अज्ञान माणूस असतो का, भगवंताचं भजन केल्यानंतर काय चव आहे ती अज्ञान माणसाला कळतच नाही. कळते का? जो ज्ञानी येतो, शिळी जर ज्ञानी असती तर बुडाकून खाल्ला नसता का, पाला कशाला खाल्ला असता? तशा पद्धतीनं अज्ञान माणसाचं आहे का, देवाची चवच त्याला कळत नाही, म्हणून देवाचं नाव घेत नाही. त्याला बरं का अभिमानी भक्त म्हणतात किंवा अज्ञानी भक्त म्हणतात, अशा प्रकारे सांगतात. आलोंडोनी वेदशास्त्रार्थ ज्ञातेपणे जे पंडित गर्वे हेळ स्थिती भक्ती पंत अति उन्मत्त ज्ञानत्वे. अति उन्मत्त ज्ञानत्वे. पंडित आणि ज्ञानी लोक बरं का ग्रंथाला, वेदाला, शास्त्राला ओलांडून पलीकडे जातात महाराज. ओलांडतात, भागवताला ओलांडतात, रामायणाला ओलांडतात, अनेक ग्रंथ आहेत महाराज, किंवा कीर्तनाला ओलांडतात, परवचनाला ओलांडतात, भजनालाही ओलांडतात. अभिमानी आणि ज्ञानी लोक ओलांडतात. आणि जे भजन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, भागवत वाचतात, रामायण वाचतात, आणि त्यांची ते निंदा केल्याशिवाय राहत नाही. कोणते लोक? पंडित आणि अभिमानी किंवा ज्ञानी लोक आहेत महाराज. ते ज्ञान त्यांचं कोकशास्त्राचं ज्ञान असतं बरं का. हे वेदांताचं ज्ञान त्यांना नाही महाराज. ज्यांना वेदांताचं ज्ञान आहे का, ते निंदाच करीत नाहीत. ज्यांना कोकशास्त्राचं ज्ञान आहे ते या ग्रंथाला ओलांडून जातात आणि ग्रंथ वाचतात किंवा कीर्तन करतात, प्रवचन करतात, भजन करतात, आणि त्याची निंदा केल्याशिवाय ते राहत नाहीत. आणि निंदा म्हणजेच पाप, पाप म्हणजेच नरक, अभक्त याला म्हणतात, अशा प्रकारे सांगतात. जे विज्वरिताचे मुख दूध मानी कडू विक वा. ते विज्ञान गर्वे पंडित देक ठेले विन्मुख हरी भजनी. ठेले इन्मुख हरी भजनी. कशी अवस्था आहे भजनाला इन्मुख राहणाराची. जोरे विटाळले मुख दुधाते म्हणे कडू विक. होय. थंडी आणि ताप ज्या माणसाला आली का, आणि ते आपल्या घरी यावा आणि त्याला साखर टाकून दूध गरम करून उगं विलायची टाकून द्यावा आणि त्याला घोट घेतलं विचारावा, महाराज दूध कसं लागलं? हो, कडू शिनी तरी गोड लागते महाराज. ज्याचं तापीनं आणि थंडीनं मुख विटाळलंय का महाराज, त्याला दूधसुद्धा कडू लागतं.
आणि तशा भक्त पद्धतीनं जे काय अभक्त आहेत का अभक्त, अभक्ताला परमार्थ कडू लागतो महाराज. कशासारखा, ताप आलेल्या माणसानं दूध पिल्यानंतर जसं त्याला दूध कडू लागतं तसं अभक्ताला परमार्थ कडू लागतो. आणि त्या न्यायाप्रमाणे नाथ महाराज सांगतात, या परिज्ञानाभिमानी विन्मुख झाले हरी भजनी, ते जरी वर्णा माझी अग्रगण्य, तरी आता पतनी पडतील, तरी आदपतनी पडतील ज्ञानी आणि अभिमानी. बरं का, हे असे देवाच्या भजनाला विमुख होतात, त्यांच्याकडे ज्ञान असतं आणि अभिमान असतो महाराज. म्हणून देवाचं भजन करीत नाहीत, कधी वारीला जात नाहीत, कधी भजनाला येत नाहीत, कधी पूतीला येत नाहीत. बरं का, उंच वर्णाचे जरी असले तरी त्यांना नरकाला जावं लागतं. ब्राह्मण वर्णामध्ये महाराज, ब्राह्मण वर्णामध्ये कधी मंदिरामध्ये येत नाही, कवा पुराण वाचित नाही, कवा पुराण सांगत नाही, कवा भजन करीत नाही. उत्तम वर्णात जरी ब्राह्मण जरी असला त्याला नरकाला गेल्याशिवाय गती नाही महाराज. आता उत्तम वर्ण क्षत्रियाचा पण आहे का नाही, तो सुद्धा कधी मंदिरात येत नाही, कधी भजन म्हणत नाही, देवाच्या पाया पडित नाही, पोथीपुराण ऐकत नाही. काय करायचं त्याचा क्षत्रियाचा धर्म असून सुद्धा उंच वर्णातले सुद्धा, उत्तम वर्णातले लोक सुद्धा भजन जर नाही केलं तर त्यांना नरकाला जावं लागतं. अशा प्रकारे सांगतात. हो का वर्णा माझी अग्रगण्य, वा. जो विन्मुख हरी चरणी, वा. त्याहुनी पंच श्रेष्ठ मानी, तो भगवत भजनी प्रेमळो, तो भगवत भजनी प्रेमळो. बर का, वर्णामध्ये जरी उत्तम असला, उत्तम वर्ण म्हणजे ब्राह्मण सांगितला, पुन्हा क्षत्रिय सांगितला, पुन्हा वैश्य सांगितले, हे उत्तम वर्ण सांगितले महाराज. पण ते जर भजनात जर नसतील ना, त्यांच्यापेक्षा गाढवं बरे सांगितले महाराज, आहे का नाही. त्यांच्यापेक्षा गाढव बरा. गाढवाच्या पाठीवर तुम्हाला सांगतो इटा जर लादल्या आणि त्याला जर एक रट्टा मारला आणि त्या तिथे टाकायच्यात म्हणलं की इथून एक भरून देणारा असतो आणि त्या तिकडे एक उतरून घेणारा असतो. महाराज इथं भरलं त्याला एक रट्टा मारला त्या उतरण्यापर्यंत जातो महाराज ते, आणि तिथं गेल्यावर थांबतं. तिथल्या उतरून घेतल्या, तिथून एक रट्टा मारला की भरणारापर्यंत येतो, आहे का नाही. तुमचे होतं की नाही असं, माती तिकडून भरून दिली, तिथे एक रट्टा मारायचा हे नाही, त्याला डायरेक्ट आवेपाशी यायचं महाराज. ते घाडव तिथं येऊन उभं राहायचं, त्याच्यावरली माती उतरून घ्यायची आणि त्याने एक रट्टा मारायचा त्या आवेपासून डायरेक्ट भरणारापाशी जायचं. होय, मग काय करायचं, उत्तम वर्ण असून सुद्धा देवाचं नाव करीत. गाढवं बरे ना, गाढवाला म्हणलं ना एक रट्टा मारला त्याच्या लक्षात येतंय की आपल्याला तिथं जावा लागतंय. उत्तम वर्णाला काय करायचं, त्यांच्यापेक्षा गाढवं लई चांगले. बरं का, गाढवं सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगले सांगितले. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतायत. आम्ही मुक्त हे मानुनी, जे विन्मुख भगवत भजनी, ते पची जेती आद पतनी, तीर्थ योगोनी जन्म मरणे, तीर्थ योगोनी जन्म मरणे. आम्ही मुक्त आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला भजन करायची गरज नाही, आम्हाला पूजन करायची गरज नाही, आम्हाला तीर्थयात्रा करायची गरज नाही, मंदिरात जाऊन डुकल्या घेत पुराण ऐकायची सुद्धा गरज नाही महाराज, आहे का नाही. जातेच म्हणले मंदिरात, शिरीगणी शाहीन म्हणले काय तर झोपतीच म्हणले मी अर्धे. होय, आम्हाला काय गरज आहे का त्याची. आम्ही स्वतंत्र आहेत, आम्ही मुक्त आहोत. जरी असं म्हणत असले, स्वतंत्र जरी असले, मुक्त जरी असले, पण मेल्यानंतर त्यांना आदपत निश्चित म्हणजे नरक, त्यांना नरक सुटणार नाही. म्हणून करतात ज्या महापुरुषापासून आपला जन्म आहे महाराज, सगळ्याचाच त्या महापुरुषापासून, आहे का नाही. त्याच्यापासून 4 वर्ण 4 आश्रम निर्माण झालेत आणि 4 वर्णामध्ये 4 आश्रमामध्ये आपण येतो महाराज. मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, अगर शूद्र असो, चौघालाही अधिकार सांगितला